दृष्टीने महत्वाचा आहे आणि म्हणून आपण हा भाग घेणार आहोत। शासकीय अंदाजपत्रक काल आपण पाहिलेलं होतं की आगामी आर्थिक वर्षामध्ये म्हणजे येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये सरकारची अपेक्षित प्राप्ती आणि सरकारचा अंदाजित खर्च म्हणजे सरकारला अपेक्षित प्राप्ती किती मिळणार आहे विविध घटकांपासून आणि सरकारचा अंदाजित खर्च किती होणार आहे या घटकांचं एक जे विवरण तयार केल्या जाते आहे आर्थिक विवरण ज्याला फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणतो आहे जे विवरण तयार केल्या जाते आहे त्याला आपण शासकीय अंदाजपत्रक असं म्हणतो आहे। हे शासकीय अंदाजपत्रक आपण पाहिलेलं होतं की भारत सरकारचं शासकीय अंदाजपत्रक हे दरवर्षी तयार केल्या जाते आहे आणि या आर्थिक वर्षाचा कालखंड जो असतो तो 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यान असतो आहे। त्याच्या अगोदर फरवरी महिन्यामध्ये हे अपेक्षित अंदाजपत्रकाचा जो भाग आहे आपल्याला ज्याला आपण शासकीय अंदाजपत्रक म्हणतो आहे अपेक्षित प्राप्ती आणि अपेक्षित खर्च हा भाग फरवरी महिन्यामध्येच आपल्याला बजेट सादर केला जातो आणि त्या ठिकाणी हा भाग मांडला जातो। या शासकीय अंदाजपत्रकाचेच 3 प्रकार पडता आहे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणि अर्थव्यवस्थेमध्ये नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून 3 भाग पडता आहेत। मी इथे लिहिलेला ब्लॅकबोर्डवर पहिला भाग आहे समतोल अंदाजपत्रक। पहिला भाग आपण पाहतो आहे समतोल अंदाजपत्रक, दुसरा भाग आहे शिल्लकीचे अंदाजपत्रक आणि तिसरा भाग आहे तुटीचे अंदाजपत्रक। समतोल अंदाजपत्रक बॅलन्स बजेट, शिल्लकीचे अंदाजपत्रक सरप्लस बजेट आणि तुटीचे अंदाजपत्रक डेफिसिट बजेट असे हे 3 भाग आपण शासकीय अंदाजपत्रकाच्या प्रकारामध्ये पाहणार। मग आता समतोल अंदाजपत्रक कशाला म्हणतो आहे अत्यंत साधं सरळ सोपं काम आहे की समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय तर ज्या अंदाजपत्रकामध्ये सरकारचे महसुली उत्पन्न व सरकारचा महसुली खर्च समान असतात म्हणजे ज्या अंदाजपत्रकामध्ये सरकारचे महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च हा समान दर्शविलेला असतो त्याला समतोल अंदाजपत्रक असे म्हणता आहेत। म्हणजे सरकारचे महसुली उत्पन्न व महसुली खर्च समान असतात त्या समतोल अंदाजपत्रक असं म्हणता आहे। इथे बघा सरकारी महसूल बरोबर सार्वजनिक खर्च बरोबर म्हणजे याचा अर्थ की जेवढा सरकारला महसूल प्राप्त होणार आहे तेवढाच सार्वजनिक खर्च सुद्धा होणार आहे। म्हणजे जेवढी महसुलाची प्राप्ती आहे तेवढाच सार्वजनिक खर्च आहे म्हणजे या ठिकाणी प्राप्तीही कमी नाही आणि या ठिकाणी खर्चही कमी नाही। जेवढी प्राप्ती तेवढाच खर्च केला जातो आहे आणि म्हणून याला असं जे अंदाजपत्रक तयार केल्या जाते आहे याला समतोल अंदाजपत्रक असं म्हणतं आहे। हे साधारणतः ज्या देशात आर्थिक विकास उच्च टप्प्यावर गेलेला आहे ज्या देशामध्ये आर्थिक उत्पन्न आणि लोकांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे अशा वेळेस त्या देशांमध्ये या समतोल अंदाजपत्रकाचा वापर केला जातो आहे। म्हणजे समतोल अंदाजपत्रकामध्ये जेवढं उत्पन्न आपल्याला मिळणार आहे तेवढाच खर्च सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे। म्हणजे सरकार उत्पन्नाचा विचार करताना जेवढं उत्पन्न प्राप्त होणार वर्षभराच्या काळात येत्या आगामी वर्षात तेवढाच खर्च करायचा याचा जो अंदाजपत्रक तयार करून जे तयार केले जाते आहे त्याला बॅलन्स बजेट किंवा समतोल अंदाजपत्रक असं म्हणतात। दुसरा भाग आहे शिल्लकीचे अंदाजपत्रक। शिल्लकीचे अंदाजपत्रक या ठिकाणी बघा शासनाची अंदाजे प्राप्ती म्हणजे शासनाला भारत सरकारला गृहीत धरतो आपण शासनाची अंदाजे प्राप्ती शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते। शासनाची अंदाजित प्राप्ती शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा अधिक असते तेव्हा त्यास शिल्लकीचे अंदाजपत्रक सरप्लस बजेट असं म्हणता आहे। म्हणजे याचा अर्थ साध्या शब्दात आपण लक्षात ठेवणार की सरकारला त्या वर्षामध्ये होणारी प्राप्ती जास्त आहे आणि खर्च कमी आहे। प्राप्ती जास्त आणि खर्च कमी आहे अशा वेळेस जे अंदाजपत्रक तयार केल्या जाते आहे त्याला शिल्लकीचं अंदाजपत्रक असं म्हणतं आहे। बघा या ठिकाणी अपेक्षित प्राप्ती ग्रेटर दॅनचे चिन्ह वापरलेला अंदाजित सरकारी खर्च म्हणजेच याचा अर्थ या चिन्हाप्रमाणे प्राप्ती जास्त आहे आणि अंदाजित सरकारी खर्च कमी आहे असं जेव्हा घडते आहे तेव्हा त्याला शिल्लकीचे अंदाजपत्रक असं म्हणतं आहे।
हे अंदाजपत्रक केव्हा वापरले जाते आहे किंवा या अंदाजपत्रकाचा वापर एखादा देश केव्हा करतो आहे? ज्या देशामध्ये आर्थिक तेजीचा काळ असतोय, आर्थिक तेजी म्हणजे त्या देशामध्ये वस्तूला असणारी मागणी ही फार मोठ्या प्रमाणात असते आहे. आर्थिक तेजीचा काळ असतो, वस्तूला असणारी मागणी फार मोठ्या प्रमाणात असते आहे आणि या मागणीच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या मागणीमुळे या काळात अंदाजपत्रकाचा वापर केला जातो. याचं कारण मागणी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वस्तूचं उत्पादन करावं लागते आहे. उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी कारखान्यांची निर्मिती केल्या जाते आहे आणि त्यामुळे रोजगाराच्या पातळीत वाढ होत्या. रोजगार वाढला की लोकांचं अपेक्षित उत्पन्न वाढते आहे आणि हे वाढलेलं अपेक्षित उत्पन्न लोक खर्च करण्यासाठी तेवढ्या प्रमाणात मागणी पण वाढवतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाली असली तरी रोजगाराची पातळी वाढत जाते आणि ही रोजगाराची पातळी वाढत गेली तरी एक घटक होतो आहे की त्यामुळे बाजारामध्ये, देशामध्ये वस्तूच्या किमती वाढण्याची प्रवृत्ती तयार होते. म्हणजे वस्तूच्या किमती वाढायला लागतात, कारण मोठ्या प्रमाणात मागणी असेल आणि तेवढ्या प्रमाणामध्ये जर उत्पादन होत नसेल देशाचं तर अशा वेळेस वस्तूच्या किमती वाढायला लागतात आणि या किमती वाढल्यामुळे ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याच्यावर परिणाम होत नाही, परंतु जो सर्वसामान्य माणूस आहे ज्याचं उत्पन्न स्थिर आहे त्या माणसावर विपरीत परिणाम होतात आणि म्हणून त्यांच्या परिणामाला थांबविण्यासाठी शासकीय करात वाढ घडवून आणल्या जाते आहे. शासकीय करात वाढ घडवून आणली की लोकांची क्रय शक्ती म्हणजे परचेसिंग पॉवर कमी होतो आणि त्यामुळे थोडासा बचत बसतो आहे. खरेदी शक्ती कमी झाली की देशातील मागणी कमी होते आहे आणि मग या शिल्की अंदाजपत्रकाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांकडून कराच्या रूपाने उत्पन्न आपल्याकडे घेतल्या जाते आहे आणि लोकांची क्रय शक्ती कमी केली जाते आहे. हे केव्हा होते आहे? जो देश विकासाच्या वरच्या टप्प्यावर आलेला आहे, ज्यांचा विकास फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे, लोकांच्या गरजा सुद्धा भागविल्या गेलेल्या आहे, पण तरीही लोकांची विविध घटकांसाठी असलेली मागणी वाढते आहे, त्यावेळेस हे शिल्कीचं अंदाजपत्रक तयार केल्या जाते आहे. म्हणजे याचा अर्थ देशातील सरकारची अपेक्षित उत्पन्नाची जी प्राप्ती आहे ती जास्त आहे आणि अपेक्षित खर्चाचा जो भाग आहे तो कमी आहे. म्हणजे सरकार खर्च कमी करणार परंतु सरकारला प्राप्ती मात्र जास्त होणार. अशा वेळेस ज्या अंदाजपत्रकाचा वापर सरकारकडून केला जातो आहे त्याला शिल्कीचे अंदाजपत्रक, सरप्लस बजेट असं म्हणतं आहे. आणि तिसरा घटक आपण पाहतो आहे अंदाजपत्रकाच्या प्रकारामध्ये तुटीचे अंदाजपत्रक, डेफिसिट बजेट. या डेफिसिट बजेटमध्ये काय आहे तर सरकारची अपेक्षित प्राप्ती कमी असते परंतु सरकारचा अपेक्षित खर्च मात्र जास्त असतो. सरकारची अपेक्षित प्राप्ती कमी परंतु सरकारचा अपेक्षित खर्च जास्त असतो. मग अशा वेळेस जे अंदाजपत्रक तयार केल्या जाते आहे त्याला तुटीचे अंदाजपत्रक असं म्हणतं आहे. म्हणजे प्राप्ती सरकारकडे कमी होणार परंतु त्या तुलनेमध्ये खर्च जास्त होणार आहे. मग हा खर्च भागविण्यासाठी सरकार विविध साधनांचा वापर करते आहे. त्या साधनांचा वापर करून जेवढा खर्च करायचा आहे तेवढी प्राप्ती निर्माण केल्या जाते आहे. पण जे बजेट तयार केल्या जाते आहे त्या बजेटला तुटीचं अंदाजपत्रक, डेफिसिट बजेट. डेफिसिट म्हणजे प्राप्तीपेक्षा खर्च जास्त आहे किंवा खर्चापेक्षा प्राप्ती कमी आहे तेव्हा मात्र देशाचं सरकार तुटीचं अंदाजपत्रक तयार करते आहे. मी ते लिहिलेलंच आहे. अंदाजित सरकारी खर्चापेक्षा सरकारची अपेक्षित प्राप्ती अंदाजित सरकारी खर्चापेक्षा कमी असते आहे. म्हणजे सरकारची अपेक्षित प्राप्ती सरकारच्या अंदाजित खर्चापेक्षा कमी असते आहे तेव्हा हे तुटीचे अंदाजपत्रक तयार केल्या जाते आहे. इथे बघा, सरकारी प्राप्ती लेस दॅन अंदाजित सरकारी खर्च हा जास्त आहे. म्हणजे त्याचा अर्थ अंदाजित सरकारी खर्च जास्त आणि अपेक्षित प्राप्ती कमी. म्हणजे त्याचा अर्थ तुटीचं अंदाजपत्रक तयार करावं लागते आणि सरकारला वेगवेगळ्या घटकातून आपल्याला उत्पन्नाची साधनं, पैसा हे घटक तयार करावे लागतात आणि लोकांपर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करावा लागतो आहे. म्हणजेच याचा अर्थ तुटीचं अंदाजपत्रक हे जे तयार केल्या जाते जेव्हा देशामध्ये मंदीचा काळ असतो, वस्तूचं उत्पादन होते आहे परंतु हे झालेलं उत्पादन आहे त्या कारखान्यात तयार झालेलं उत्पादन बाजारात विक्रीला पाठविल्यानंतरही त्याची विक्री होत नाही आहे किंवा तयार झालेलं उत्पादन पडून आहे बाजारात
लोकांची क्रयशक्ती कमी झालेली आहे. अशा वेळेस लोकांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी तुटीचं अंदाजपत्रक तयार केल्या जाते आहे. म्हणजे सरकारी खर्चात वाढ केली जाते आहे. सरकारी खर्च वाढविला जातो आणि सरकारी खर्च वाढवून तो भागविण्यासाठी बरेचदा सरकार तुटीचं अंदाजपत्रक तयार करून ज्या पैसा करन्सी नोटा छापण्याचं काम केलं जाते आणि मग त्यामुळे तेवढा पैसा व्यवहारात येतो. आलेला पैसा हा लोकांच्या हातात जातो आहे. लोकांच्या हातात पैसा आला की पुन्हा लोकांची क्रयशक्ती वाढते आहे आणि बाजारात मागणी वाढते. बाजारातील लोकांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी किंवा बाजारातील मागणी वाढविण्यासाठी सरकारकडून या अंदाजपत्रकाचा तुटीच्या अंदाजपत्रकाचा वापर केला जातो आहे. शासकीय खर्चात वाढ करून जनतेकडून उत्पन्न वाढविण्याचा किंवा जनतेकडील उत्पन्न वाढविण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. म्हणजे याचा अर्थ शासकीय विविध कामं काढली जाणार, त्यावर लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार. लोकांना रोजगार उपलब्ध झाला की लोकांकडे पैसा येणार, लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार. लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली की आपोआप लोकांकडून वस्तूची मागणी निर्माण होणार. मागणी निर्माण झाली की कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन करावं लागेल आणि हे उत्पादन व्हायला लागलं की देशाची अर्थव्यवस्था आपोआप ड्रायव्हिंग फोर्स मध्ये येणार. हे सारं करण्यासाठी सरकार जेव्हा देशामध्ये मंदीचा काळ असतो तेव्हा या मंदीच्या काळामध्ये तुटीचं अंदाजपत्रक तयार करतात. भारतासारख्या विकसनशील देशाला मागच्या कितीतरी वर्षापासून तुटीचं अंदाजपत्रक तयार करावं लागते आहे. कारण देशाच्या अर्थव्यवस्थेला तेवढी गती देण्यासाठी या तुटीच्या अंदाजपत्रकाचा वापर केला जातो आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा सरकारला अर्थव्यवस्थेला गती द्यायची असेल, मंदीचा काळ आलेला असेल आणि निर्माण झालेलं उत्पादन बाजारपेठेत तसंच पडून राहत असेल तर या उत्पादनाला प्रभावी मागणी निर्माण करण्यासाठी सरकारकडून, शासकीय यंत्रणेकडून तुटीचं अंदाजपत्रक तयार केल्या जाते. आणि हे अंदाजपत्रक तयार केल्यामुळे त्या काळामध्ये मार्केटमध्ये किंवा सरकारकडून जास्तीचा पैसा टाकला जातो. हा पैसा जनतेच्या हातात येतोय. विविध योजना राबवून, म्हणजे डायरेक्ट लोकांना पैसा दिला जात नाही, पण विविध योजना राबवून त्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो आणि या रोजगारातून लोकांना पैसा मिळतो आणि या मिळालेल्या पैशाचा वापर लोक खरेदीसाठी करतात. एकदा खरेदी शक्ती वाढली म्हणजे त्याचा अर्थ लोकांची मागणी वाढली आणि त्या ठिकाणी मागणी वाढली की ती पूर्ण करण्यासाठी सरकार कारखान्यांमधून उत्पादन वाढवते किंवा जे निर्माण झालेलं उत्पादनाचे बाजारात विक्री केल्या जाते आहे आणि अशा प्रकारे अर्थव्यवस्थेला बळकटी निर्माण होते आहे किंवा अर्थव्यवस्था थोडीशी का होईना पण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे या तुटीच्या अंदाजपत्रकातून. तर अशा प्रकारे शासकीय अंदाजपत्रकाचे आपण 3 भाग पाहिले. अंदाजपत्रकाचे 3 भाग, प्रकार ज्याला म्हणतो आपण काइंड्स ऑफ बजेट. पहिला भाग होता समतोल अंदाजपत्रक, दुसरा भाग आहे शिल्कीचे अंदाजपत्रक आणि तिसरा भाग आहे तुटीचे अंदाजपत्रक. हे आपण या ठिकाणी पाहिलं. याचा अर्थ आपल्याला माहित आहे की समतोल अंदाजपत्रक केव्हा तयार केला जातो आहे की जेव्हा सरकारचं उत्पन्न आणि खर्च हा समान असतो. असं जे अंदाजपत्रक तयार केलं जाते आहे त्याला समतोल अंदाजपत्रक म्हणत आहे. शिल्कीचं अंदाजपत्रक जेव्हा शासनाला उत्पन्नाची साधनं जास्त असतात परंतु खर्च कमी असतो, अशा वेळेस सरकारकडून जे आगामी वर्षासाठी अंदाजपत्रक तयार केले जाते त्याला शिल्कीचं अंदाजपत्रक असं म्हणतात. आणि तिसरा घटक तुटीचं अंदाजपत्रक, जेव्हा सरकारची अपेक्षित प्राप्ती कमी असते परंतु सरकारचा खर्च जास्त असतो, अशा वेळेस जे बजेट तयार केले जाते आहे किंवा अंदाजपत्रक तयार केले जाते आहे त्याला तुटीचं अंदाजपत्रक असं म्हणतात. आणि हे तुटीचं अंदाजपत्रक साधारणपणे विकसनशील देशांकडून मोठ्या प्रमाणात दरवर्षी तयार केल्या जाते आहे. याचं कारण तुटीच्या अंदाजपत्रकामुळे देशात विविध रोजगाराच्या योजना राबविल्या जातात आणि या योजनांमुळे लोकांना रोजगार मिळतो. लोकांना रोजगार मिळाला की लोकांच्या हातात पैसा येतो. पैसा आला की लोकांची खरेदी शक्ती वाढते. खरेदी शक्ती वाढली की लोकांकडून वस्तूची मागणी वाढते आहे आणि बाजारामध्ये जी मंदी निर्माण झाली ती मंदी कमी होण्यास प्रयत्न होतो आहे किंवा मंदी कमी होण्यास म्हणजे सुरुवात होते आहे. यासाठी या तुटीच्या अंदाजपत्रकाचा वापर केला जातो आहे. भारतामध्ये मागच्या कितीतरी वर्षापासून या तुटीच्या अंदाजपत्रकाचा वापर करून भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर आपण आज या ठिकाणी भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार,
भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या अंतर्गत हा शेवटचा भाग पाहिलेला आहे की शासकीय अंदाजपत्रकाचे प्रकार, 3 प्रकार आपण या ठिकाणी विचारात घेतले आणि आता आपण आज हा भाग या ठिकाणी संपवतो आहे. या ठिकाणी आपलं चॅप्टरचा हा भाग संपतो आहे, म्हणजेच आज आपलं हे चॅप्टर सुद्धा पूर्ण होत आहे. बाकीचा भाग आपण स्वाध्यायाच्या नंतरच्या याच्यात घेऊ, परंतु आज मात्र चॅप्टर पूर्ण झालेला आहे. हा भाग आपल्याला बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने सिलेबस मध्ये कमी करून दाखवलेला आहे, परंतु भविष्यात स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचा होता आणि म्हणून आज आपण या तासिकेमध्ये हा भाग घेतलेला आहे. तर आज आपण अंदाजपत्रकाचे प्रकार हे जे घटक होते, हा घटक या ठिकाणी संपविलेला आहे.